बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न आहे किंवा आमच्या डिस्ट्रीब्युटर लोकांना हा प्रश्न आहे का राम सर जे एससीटी वैदिक बरोबर केमिकल वापरू देत नाही आणि आता तर केमिकल वाला धडाधड डिस्ट्रीब्युटरशिप दिली. तर याच्यामध्ये मला सांगायचं एक उद्दिष्ट आहे. एक साधू होता, त्यांच्याकडे 2 शिष्य होते आणि त्या शिष्यांपैकी एक जण तक्रार करीत आला, तुम्ही साधू आहेत पण तुम्ही आम्हाला काय केलंय, फसवलंय म्हणे, तुमच्याकडे समानता नाही, तुम्ही भेदभाव करता म्हणे. म्हणलं काय झालं? म्हणे तुम्ही त्या समोरच्या शिष्याला सिगरेट ओढता ओढता तुम्ही त्याला ध्यान करायला परवानगी दिली आणि मला ध्यान करताना तुम्ही सिगरेट ओढून देत नाही म्हणे. हे न्याय आहे का म्हणे? म्हणजे तुम्ही कायचे साधू म्हणे, तुम्ही काय गुरु व्हायचे पात्रतेचे माझे, मला पसंत नाही म्हणे असा गुरु, पण त्याला मी का परवानगी दिली हे तुला जाणून घ्यायची इच्छा नाही आहे का? हा इच्छा आहे ना, सांगा मग मला. त्यांनी मला विचारलं की महाराज मी सिगरेट ओढता ओढता ध्यान करू शकतो का? ते म्हणे करू शकतो. आणि तू मला विचारतो ध्यान करता करता मी सिगरेट ओढू शकतो का? म्हणजे केमिकल वापरता वापरता एससीटी वापरू शकतो का? हा वापरू शकतो. अरे बाबा तू केमिकल कोण इकडे येऊ राहिला, तू हळूहळू ते सोडशील. पण तू म्हणतो मी वैदिक वापरता वापरता मध्येच केमिकल वापरू शकतो का? नाही वापरू शकत. त्या केमिकल पासून तुम्ही ऑर्गॅनिककडे आलात, ऑर्गॅनिक वैदिककडे येत आहे किंवा जैविकडे आले, जैविकडून वैदिककडे येत आहे. तर तुम्ही वैदिककडे आल्यावर तुम्हाला जर परत जैविक आणि केमिकल आणि ऑर्गॅनिक जायची इच्छा होत असेल तर तुम्हाला अवदास सुचते. ती म्हणते मला रिझल्ट नाही. रिझल्ट त्याच्यामुळेच नाही कारण तुझ्या मनामध्ये पूर्णपणे ते अजून गेलेलं 100% तुम्ही वापरले. परत मागच्या गावाला जायचं नाही. आता मला पूर्ण आहे ना, पूर्ण सगळं टोटल त्याच्यावरच करायचं. आता तुम्हाला वैदिकची खासियत सांगतो, प्लॉट संपला पा डायरेक्ट तुम्हाला कळणार नाही वावरात गेलो की याची कोबीन फ्लावर संपून गेली. प्लॉट टाईटच्या टाईट उभा राहत. ही ताकद आहे. म्हणजे आई बापाचा जीव घेऊन मोठं होणार पोरला चालेल का तुम्हाला? ज्या पानांनी मोठं केलं त्यांचा जीव घ्यायचा आणि फळ मोठं होतं. म्हणून हार्वेस्टिंगच्या वेळेस तुमचा प्लॉट खराब होतो कारण त्याच्यामध्ये नवीन शेंडाने स्वतःला जगण्याची सुद्धा ताकद शिल्लक राहत